सर्व शेतकरी बांधवांनी लक्ष द्या। खरीप हंगाम 2025-26च्या पीक नोंदणीसाठी सुरुवात झालेली आहे। 1 ऑगस्ट 2025 पासून सुरुवात झालेली आहे पीक नोंदणीसाठी। मग पीक नोंदणीसाठी शेतात जाऊन रजिस्ट्रेशन करत असताना सध्या सर्व्हरवर जास्त लोड आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच काय आहे असा प्रॉब्लेम आहे। सर्व शेतकरी एकत्र आल्यानंतर एकत्र पीक पाणी करायला लागल्यानंतर सर्व्हरवर थोडासा लोडच येणार आहे। त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, सर्व्हर व्यवस्थित चालत नसेल त्यासाठी आणि सर्व्हर जास्त लोडवर चालत आहे, त्यामुळे मग पीक पाहणी नोंदणी करत असताना आपल्याला जे सर्व्हर चालावं वाटतं त्यापेक्षा थोडीशी सर्व्हर म्हणजे एकदम स्लो चालत आहे आणि त्या स्लो सर्व्हर चालत असताना आपला वेळ खूप वाया जात आहे। वेळ वाया न घालण्यासाठी काय करायचं आहे, शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही काय करायचे आहे, पीक पाणी करायचे आहे। परिणामी शेतकऱ्यांचा असा भ्रम निर्माण होतो की ॲपच चालत नाही। असं काय वाटतं शेतकऱ्याला की काय होतं की पीक पाणी करत असताना त्यांच्या मनामध्ये एक भ्रम निर्माण होतो की आपण हे ॲप्स घेतलंय, इन्स्टॉल केलं आहे आणि इन्स्टॉल केल्यानंतर हे व्यवस्थित चालत नाही, ॲप्सच बरोबर नाही असा भ्रम होतो। पण तसं काही नाही, कारण सध्या सर्व्हरचाच प्रॉब्लेम आहे। कारण त्या सर्वत्र सगळे शेतकरी एकत्र आल्यानंतर ते सर्व्हर लोडवर चालत असतं, त्यामुळे ते काय आहे स्लो चालत आहे। त्यासाठी तुम्ही काय करायचं, रात्री चांगल्या नेटवर्कमध्ये गावात किंवा शहरामध्ये असताना तुम्ही काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे। म्हणजे ते ॲप्स इन्स्टॉल करायचं, शेतकऱ्याचं नाव पूर्ण नाव टाकायचं, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, त्याचा OTP वगैरे व्हेरीफाय काय करायचं आहे करून घ्यायचा आहे। आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, शेतामध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने काय करायची आहे, पीक पाहणी करायची आहे। कारण ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जर डायरेक्टच करायला गेला तर ते सर्व्हर चालत नाही, त्यामुळे तुमची परेशानी होईल। तुम्ही काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर शेतामध्ये गेल्यानंतर ऑफलाईन पद्धतीने काय करायचं आहे, ई पीक पाहणी करायची आहे। आणि ऑफलाईन पीक पाणी केल्यानंतर रात्रीच्या टायमाला तुम्ही काय करायचं आहे, चांगलं नेटवर्कमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर नेटवर्क असन अशा ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, जायचं आहे। आणि तुम्ही गेल्यानंतर तुम्ही जे ऑफलाईन पद्धतीने जे डाटा भरलेला आहे ई पीक पाहणीचा, तो काय करायचा आहे, डाटा अपलोड करायचा आहे, सेव्ह करायचा आहे। त्यामुळं काय होणार आहे, सर्व्हरला बी लोड कमी येईल आणि आपल्यालाही वेळेचा त्रास होणार नाही आणि पिकाची नोंदणी आपण काय करू शकतो, सहजासहजी पूर्ण करू शकतो। ही एक काय आहे शेतकऱ्यासाठी सोयीची बाब आहे। त्यामुळे वेळेत काय होणार आहे, पिकाची नोंदणी पूर्ण होईल आपल्या। त्यामुळं असं ही पद्धत जी आहे ती चांगली आहे। अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, पिकाची नोंदणी करायची आहे आणि तुम्ही तुमची जी ई पीक पाहणी काय करायची आहे, पूर्ण करून घ्यायची आहे। जे पीक विमा भरताना जे पिकं लावले आहेत त्या सर्व पिकाची काय करायची आहे, पावतीप्रमाणे ई पीक पाहणी करून घ्यायची आहे। ई पीक पाहणी जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला अनुदान वगैरे, पीक विमा, नुकसान भरपाई ही काहीही मिळणार नाही। त्यामुळे ई पीक पाहणी करणं खूप काय आहे, गरजेचं आहे, बंधनकारक आहे। धन्यवाद।